गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा जमू पंथ अनंत या राघवाचा श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आपण जुना दासबोध याच्यावर चिंतन करत आहोत. आजचा जो समास आहे तो 7वा समास आहे आणि आपण पाहत आहोत की दासबोध म्हणजे जुना दासबोध हा 21 समासांचाच ग्रंथ आहे आणि तो पूर्णपणे आध्यात्मिक ग्रंथ आहे. आध्यात्मिक याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणे म्हणजे काय तर आत्म्याला जाणणे. आत्म्याला म्हणजे काय आपल्या स्वस्वरूपाला जाणणे. जीव आणि परब्रह्म याच्यामधला फरक विवेकाने जाणायचा आणि आपलं स्वस्वरूप आहे ते जाणायचं. ते कसं जाणायचं याचा जो अभ्यास आहे त्याला आपण अध्यात्म म्हणतो. आणि हा आध्यात्मिक ग्रंथ आहे. आपण पहिल्यापासून पाहतो समर्थांनी हा साधना काळात लिहिलेला ग्रंथ आहे. शिष्यांना आपण सद्गुरु लक्षणं पाहिली. त्या सद्गुरु लक्षणांमध्ये आपण पाहिलं की सद्गुरु हा शिष्याला सद्गुरु सारखाच बनवतो. त्यामुळे समर्थांची ही तळमळ आहे जेव्हा साधना करत होते तेव्हा की आपला शिष्य हा पण आत्मतत्वाशी परमात्मा तत्वाशी सद्गुरु तत्वाशी सद्गुरु म्हणजे तत्व आहे आणि त्या तत्वाशी एकरूप होणाराच तयार झाला पाहिजे. ह्या तळमळीतून हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये आपण पाहिलं पहिल्यांदा मंगलाचरण आहे. त्याच्यामध्ये गणेश आहे, शारदा आहे, सद्गुरु आहे आणि सद्गुरूंचं महात्म्य समर्थांनी पहिल्या समासात वर्णन केलेलं आहे. आणि सद्गुरूंचं महात्म्य वर्णन करताना समर्थांनी स्वानुभव कथन केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वानुभव म्हणजे समर्थांनी जो अनुभव घेतलेला आहे त्या सद्गुरु तत्वाचा त्याचं कथन पहिल्या समासात पाहिलं आपण, त्याचा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर समर्थांनी दुसऱ्या समासामध्ये रघुनाथ चरित्र म्हणतात आपण की त्यांचे सद्गुरु हे श्रीराम. आपण पाहिलंय की सगळ्या संतांचे सद्गुरु आहेत ते मानवरूपी किंवा अवतार रूपी. फक्त समर्थांचे सद्गुरु आहेत ते परब्रह्म आहे. त्यामुळे त्या परब्रह्मरूपी सद्गुरूंचं स्तवन करता करता समर्थ खूप व्याकुळ झालेले होते. जेव्हा ते तपश्चर्येसाठी टाकळी इथं गेले होते तेव्हा त्यांनी सगळं त्यागलेलं होतं. हा त्यांच्या चरित्राचा धागा धरून त्यांनी रघुनाथ चरित्र आपल्याला सांगितलेलं आहे. ती मानस पूजा आहे. समर्थांनी रघुनाथ चरित्र जे सांगितले ती मानस पूजा आहे. आणि तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी श्रवण आणि मनन ह्याचं म्हणजे ह्या दुसऱ्या समासाच्या शेवटीच श्रवण आणि मननाचं महत्त्व विशद केलेलं आहे. कारण श्रवण हा अध्यात्माचा पाया आहे म्हटलं जातं. त्यामुळे श्रवण आणि मनन याचं महत्त्व सांगता सांगता समर्थांनी श्रवण ज्याच्याकडून करायचं, श्रवण ज्याच्याकडून केलं जातं त्याला श्रोता म्हटलेलं आहे. आणि जो श्रवण करतो हे वक्ता म्हटलेलं आहे. श्रवण ज्याच्याकडून करायचं ते आणि श्रवण जो करतो त्याला श्रोता म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यातले सगळे गुण सांगितलेले आहेत समर्थांनी की श्रोता कसा असावा कसा नसावा. आपण ते समाज सगळे पाहिलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर समर्थांनी सद्गुरु कसा असावा हे सांगितलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये समर्थांनी सांगितलंय की सद्गुरू हा आत्मज्ञान देतो आणि सद्गुरू हा शिष्याला सद्गुरूच बनवतो, तो खरा सद्गुरू. आणि मग सत्शिष्य कसा असावा हे कशासाठी सांगितलंय समर्थांनी ना एवढं सगळं, की वक्ता श्रोता सद्गुरू सत्शिष्य, तर त्या शिष्याला आत्मनिरीक्षण करायला भाग पाडलेलं आहे समर्थांनी हे सगळे समाज सांगून, की हे मी सगळे जे गुण सांगितलेले आहेत हे तुझ्यात आहेत का, त्याचं तू श्रवण केलंयस आता, त्याचं तू मनन कर, त्याचं तू चिंतन कर आणि आत्मपरीक्षण कर की हे सगळे गुण आपल्यात आहेत का, आणि नसतील तर ते गुण कसे त्यागायचे आणि ते गुण कसे अंगीकारायचे ह्याचं आत्मचिंतन करण्यासाठी समर्थांनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि नंतर जेव्हा सद्गुरू सत्शिष्य लक्षण सांगितल्यानंतर आपण मागचा म्हणजे 1 जानेवारीला आपण वैराग्य निरूपण पाहिलेलं आहे. कारण हे सगळं आत्मपरीक्षण करताना विवेक महत्वाचा आहेच आहे. विवेक म्हणजे काय आपण पाहिलं, निवड आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, ती बुद्धी करते. आणि वैराग्य, विवेक आणि वैराग्य हे 2 अत्यंत महत्वाचे परमार्थातले गुण आहेत, म्हणून समर्थांनी वैराग्य निरूपण केलेले. म्हणजे हे सगळे समाज सांगून वक्ता श्रोता सद्गुरू सत्शिष्य सांगून विवेकाने शिष्याला आत्मचिंतन करण्यास भाग पाडलंय आणि पुढचा समाज त्यांनी वैराग्य निरूपण घेतलेला आहे. वैराग्य निरूपण म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की भगवंताची जी ओढ आहे, मी सुरुवातीला सांगितलं की हा आध्यात्मिक ग्रंथ आहे, म्हणजे इथे परमात्मा तत्वाचाच चिंतन आहे, परमात्मा तत्वाचाच अभ्यास आहे किंवा स्वस्वरूपाचं चिंतन आहे, स्वस्वरूपाचाच अभ्यास आहे. त्यामुळे वैराग्य म्हणजे काय की जे जे आसक्ती ममत्व आणि ते त्यागणे, प्रपंच त्यागायचा नाहीये. समर्थांनी सांगितलंय प्रपंच त्यागायची गरज नाहीये, पण प्रपंच हा कर्तव्य म्हणून करायचा आहे. प्रपंचातलं ममत्व, प्रपंचातली आसक्ती त्यागायची आहे. आणि कारण हे सगळे देहबुद्धी, पुन्हा या समासात सुद्धा तेच आहे. आणि ती देहबुद्धी त्यागल्यानंतर, ममत्व आसक्ती त्यागल्यानंतर जे आपल्याला मिळणार आहे ते वैराग्य. आणि भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे काही सगळं येत आहे ना ते सगळं त्यागायचं म्हणजे वैराग्य. आता हे वैराग्य निरूपण झाल्यानंतर समर्थ आता सगुण ध्यान आजच्या समासावर आलेले आहेत. हा 7वा समास आहे दासबोधातला. एकूण 21 समास आहेत या जुन्या दासबोधामध्ये, त्यातला हा 7वा समास आहे. म्हणजे आपण 1/3 ह्या ग्रंथाचं चिंतन केलेलं आहे. आणि तुम्ही कायम लक्षात ठेवा की हा समर्थ कृपेने हा ग्रंथ अभ्यासायची मला संधी मिळालेली आहे आणि त्याच्यावरचं माझ्या बुद्धीचं चिंतन मी इथं मांडण्याचा एक प्रयत्न करते. त्यामुळे काही त्याच्यात चुका असतील, त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, समज माझी पण नीट नसेल तर तुम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रोते आहात, तर मला म्हणजे काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी अगदी माफ करून आपण हे चिंतन सुरू करूया. आता आपलं जे शरीर आहे म्हणजे वैराग्य निरूपण केल्यानंतर समर्थांनी सगुण ध्यान का सांगितलेलं आहे, तर सगुण म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. सगुण आणि निर्गुण हे आपण 2 शब्द नेहमी पाहतो. सगुण म्हणजे 5 विषयाने आपण जे जाणतो त्याला आपण सगुण म्हणतो. आता 5 विषय कोणते आहेत? रंग, रूप, रस, गंध आणि स्पर्श, बरोबर आहे? हे जे विषय आहेत हे इंद्रियांचे आहेत. डोळ्याने आपण पाहतो, कानाने ऐकतो, हे सगळे इंद्रियांचे विषय आहेत. आणि ह्या इंद्रियांच्या ह्या 5 विषयाने जे आपण जाणतो ना त्याला आपण सगुण म्हणतो. आता जाणणे म्हणजे काय, एक आपण उदाहरण घेऊयात म्हणजे जाणणे हे कळेल. की आता स्वयंपाकघरामध्ये आपण फोडणी करतो, बरोबर आहे? फोडणी करताना आपण काय करतो, आधी तेल टाकू देतो का लगेचच गॅस टाकायच्या आधी तेलात आपण मोहरी बिरी टाकतो? नाही, आपल्याला अभ्यास आहे, हे आपल्याला माहिती आहे की फोडणी करताना आधी तेल, मग मोहरी, मग जिरं टाकायचं. पण आपल्याला जे माहिती आहे त्याच्या आधारे आपण जर करायला गेलो तर ते योग्य होणार नाही.
बरोबर फोडणी होणार नाही. बरोबर आहे. मग त्यासाठी काय असतं की आपण पाहतो की तेल गरम झालं पाहिजे. मग ते गरम किती व्हायला पाहिजे हे आपण जे अनुभवतो किंवा ते आपण काय म्हणतो ती कृती करतो ना की आता हो इथपर्यंत तेल गरम झालेलं आहे, आता मोहरी टाकण्यास हरकत नाही, ह्याला जाणणे म्हणतात. आता मोहरी किती तडतडली की मग जिरं टाकायचं, नाहीतर करपतं जिरं. माहिती आपल्याला आहे फोडणी कशी करायची, मोहरी घालायची तेलात, जिरं घालायचे तेलात आणि मग ते तडतडलं वगैरे. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण कृती करायला जातो ना तर ते आपल्याला कृती जी आहे ती आपल्या मनाने आपण करतो, ह्याला जाणणं म्हणतात. बरोबर आहे. त्यामुळे हे जे जाणणं आहे ना, हे जाणणं जेव्हा आपल्या अंतःकरणातून होतं ना तेव्हा आपण त्याला म्हणतो भगवंताला जाणणे. ही जाणण्याची जी क्रिया आहे त्याला आपण जाणणे म्हणतो. मग आपण आता सगुण ध्यान, सगुण म्हणजे काय तर ह्या 5 विषयाने आपण जे जे जाणतो त्याला सगुण म्हणतात. आणि ह्या 5 विषयाने जे जे जाणता येत नाही त्याला निर्गुण म्हणतात. निर्गुण म्हणजे काय की आपण सगुण म्हणजे काय, आता समजा एखादी मूर्ती आहे, आपण आधी सगुणाचा अर्थ समजून घेऊया मग सगळा समाज समजून घेऊया. की एखादी मूर्ती आहे तर ती आपण डोळ्याने पाहतो, भगवंताची मूर्ती आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे हे म्हणजे मी अगदी सुरुवातीला आणि कायम सांगते. आपण एखादी भगवंताची मूर्ती पाहतो आणि मग ती मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला काय, आपण ती डोळ्याने पाहतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आपण त्याचं रूप आहे हे डोळ्याने पाहिल्यानंतर आपल्याला त्याचे गुण आठवतात, जे रसग्रहण केलेलं आहे संतांनी ते आठवतात की नाही. मुरली आहे, हे आहे, श्रीकृष्णाचीच मूर्ती पाहिली, पीस आहे, मुरली आहे, पाय क्रॉस आहे, हे जे आपण आहे हे आपण रसग्रहण केलेलं असतं ते अनुभवतो किंवा स्पर्श करू शकतो आपण त्या मूर्तीला. हे जे 5 विषयाने आपण जे करतो त्याला आपण जाणणे असे म्हणतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे नाही, हे 5 विषयाने जे नाही ते असतं परब्रह्मतत्व. आपल्याला कोणी सांगितलं की परमतत्व दाखवा, आत्मतत्व दाखवा, स्वस्वरूप दाखवा, तर आपण नाही दाखवू शकत. पण श्रीकृष्णाची मूर्ती दाखवा म्हटलं तर आपण दाखवू शकतो की नाही. अगदी समोर नसली तरी पण आपण वर्णनातून ती दाखवू शकतो, पण तसं आपण आत्मतत्व दाखवू शकत नाही. मग समर्थांनी हे सगुण ध्यान सांगितलेलं आहे, कारण आपण मायेत आहोत. आपण मायेत आहोत. मायेत म्हणजे काय, भ्रमात आहोत आपण सगळे. जे जीव मनुष्य मानव जे आहे ना हे मायेत आपण वावरतोय, त्यामुळे आपल्याला हे जग दृश्य दिसतंय त्या 5 विषयांच्या आधाराने. आणि म्हणून समर्थ सांगतात की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पहिली सगुण भक्ती केली तर मनामध्ये भाव जागृत होईल आणि मग निर्गुणापर्यंत पोहोचता येईल. कारण निर्गुण साधना जी आहे, निर्गुण उपासना जी आहे, निर्गुण भक्ती जी आहे ना ती खूप अवघड आहे. म्हणजे ती अशी, तर निर्गुण हे तत्व आहे, परमात्मा तत्व आहे, तिथे समोर काही नसतं आणि हे सामान्य माणसाला शक्य नसतं. म्हणून समर्थांनी सगुण ध्यान, ध्यान म्हणजे काय तर पूजा म्हणूया, उपासना म्हणूया, अशा पद्धतीने ते सगुण ध्यान हा समास आपल्याला सांगितलेला आहे. आता ध्यान म्हणजे काय होतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट जाणतो तेव्हा आपण त्याचा जेव्हा एकाग्र चित्ताने विचार करतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्या समोर तशीच्या तशी उभी राहते, बरोबर आहे. त्याला आपण ध्यान म्हणतो. म्हणजे आता आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती म्हटल्यानंतर काय होतं, आपल्या समोर ती आपल्या चित्तात ती धारण केलेली आहे, त्यामुळे ती आपल्या समोर उभी राहते आणि आपण लगेच ती मूर्ती ओळखतो, त्याची आपण म्हणजे त्याच्या पुढे नतमस्तक होतो, ही आपली भावना होते. त्यामुळे त्याला आपण म्हणतो की ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करणे, याला आपण म्हणतो ध्यान. आणि मग समर्थांनी या सगुण ध्यान समासामध्ये काय सांगितलंय तर वैराग्य निरूपणानंतर हा समास घेतलेला आहे. कारण वैराग्याने काय होतं तर देहाची आसक्ती नाहीशी होते. ह्या समासामध्ये संपूर्ण देहबुद्धीने काय घडतं आणि देहबुद्धी ही नाहीशी करण्याचे उपाय काय याच्यावरच समर्थांनी सांगितलेलं आहे. पण त्या समासाची सुरुवात करताना समर्थांनी
श्रीरामांच्या मूर्तीचं किंवा अंतरात्मा म्हणजे काय आहे हे प्रत्यक्ष सगुण रूपाचं वर्णन करून ते दोन्ही हर आणि म्हणजे हरी आणि हर हे दोघंही एकच आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ओळीमध्ये समर्थांनी, आता समर्थांची ईश्वर ही जी संकल्पना आहे ना ती जर समजून घेतली तर आपल्याला जास्त कळेल की देव, ईश्वर किंवा देव ही संकल्पना काय. तर समर्थ सांगतात की ब्रह्म, आत्मा, ईश्वर हे तिन्ही एकच संकल्पनाचे अनेक आविष्कार आहेत असं समर्थ सांगतात. आणि आपण जे देव निर्माण केलेले आहेत सगुण रूपातले हे कल्पनेने निर्माण केलेले देव आहेत. पण म्हणजे ते कसे आहेत तर सगुण, ईश्वर म्हणजे सगुण, शबल आणि स उपाधिक कल्पनेने निर्माण केलेले जे देव आहेत ते सगुण देव आहेत असं समर्थ सांगतात. शबल म्हणजे काय, माईक. खरं परब्रह्म काय, आपण ब्रह्मस्वरूप जे म्हणतो ना हे मायातीत आहे, मायेच्या पलीकडे आहे. पण अवतार घेतले जातात ना, म्हणजे सगुण रूपामध्ये समर्थांनी अवतार आणि प्रतिमा हे दोन सांगितलेले आहेत. अवतार म्हणजे काय आहे, जे स्थान आहे ते सोडून खाली उतरणे, याला अवतार म्हणतात. म्हणजे परब्रह्म आहे. म्हणजे ह्याच्यात समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण पाहूयात शिव आणि हर आणि हरी याचं सांगताना त्यांनी सांगितलं की विष्णूने दशावतार घेतलेले, अनेक अवतार घेतलेले, त्यापैकी दशावतार आपल्याला हे माहिती आहे. त्यामुळे ईश्वर ही संकल्पना समर्थांनी जे सांगितलेली आहे, पण ते सांगताना समर्थ हे सांगायला विसरलेले नाही की खरा देव म्हणजे काय, तर तो अंतरात्मा आहे किंवा परमात्मा आहे आणि तो निश्चळ देव आहे. आणि हा निश्चळ देव आहे ना याची उपासना ही निर्गुण उपासना आहे. म्हणजे जी अंतरात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे, त्याची जी उपासना म्हणजे भक्ती, त्याची जी भक्ती आहे ना ती निर्गुण भक्ती आहे, निर्गुण उपासना आहे. आणि हे शुद्ध सगुण म्हणजे शबल, सगुण, स उपाधी. उपाधी म्हणजे काय की एक उपाधी ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीने काय होतं की मूळ पदार्थापासून मूळ स्वरूप जे आहे ना ते जरा वेगळं जाणलं जातं, त्याला म्हणतात उपाधी. म्हणजे परब्रह्म स्वरूप काय, निश्चळ आहे. पण जेव्हा आपण श्रीराम, श्रीकृष्ण हे ईश्वर म्हणून मानतो ते काय, मूळ परब्रह्मापासून थोडेसे अलग आहेत, वेगळे आहेत. ते कोणत्या शक्तीने होतात, ह्या उपाधी शक्तीने. आणि मग त्याची उपासना, त्याची भक्ती म्हणजे आपण म्हणतो सगुण उपासना. आणि ही सगुण उपासना मायेच्या अंगाने केली जाते आणि परमात्म्याच्या अंगाने पाहिलं तर ती निश्चळ उपासना असते. आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की समर्थांनी सगुण उपासना, सगुण पूजेमध्ये दोन, प्रतिमा आणि अवतार. प्रतिमा म्हणजे मूर्ती असू शकते, फोटो असू शकतो, आणि अवतार म्हणजे आपण जे संत महात्मे म्हणतो की ते अवतार स्वरूप आहे. मग त्यांची पूजा, त्यांची उपासना ही जी आहे भक्ती, उपासना म्हणजे भक्ती, ह्याला आपण सगुण भक्ती म्हणू, सगुण उपासना म्हणू. आणि त्या सगुण रूपाचा समर्थांचा प्रत्यक्ष श्रीराम हे सद्गुरू होते आणि सगुण रूपातले श्रीराम म्हणजे मूर्ती स्वरूप जे आहे त्याचं वर्णन समर्थांनी पहिल्या 2 ते 6 ओव्यांमध्ये ह्या अध्यायात किंवा ह्या समासात केलेलं आहे. की ते सगुण रूप कसं आहे तर त्याचा रंग हा मेघासारखा सावळा आहे. त्यांनी मुकुट मस्तकी धारण केलेला आहे. बघा ना, आपल्या हे वर्णन पाहिलं की आपल्या समोर श्रीरामाचं वर्णन उभं राहतं. ह्याला सगुण म्हणतो, कारण 5 विषयाने आपण ते पाहतो ना, त्यामुळे हे सगुण वर्णन आहे. त्याच्या कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, कमरेला मेखला आहे आणि त्यांनी पितांबर नेसलेला आहे. आणि हे जे रूप आहे मनोहारी हे क्षीरसागरामध्ये आहे. आपण पाहिलं की नाही की विष्णूचं रूप आहे ना, श्रीराम हा विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे हे जे वर्णन आहे हे जे रूप आहे हे कुठे आहे, क्षीरसागरात आहे. आणि क्षीरसागरावर शेषावर पौडलेलं आहे. बघा, आपल्या हे वर्णन पाहिलं की आपल्या समोर काय येतं, शेषशाही विष्णूची प्रतिमा तयार होते. कारण आपल्याला ते विषय, त्या विषयाने आपण ते जाणलेलं आहे ते रूप. त्यामुळं आणि त्याच्या हातामध्ये शंख, चक्र आणि गदा आहे आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी पण आहे.
हे सगळं वर्णन पाहिलं की आपल्याला आठवत होतो श्री विष्णूचं रूप. आणि मग हे जे आहे याच्यामधूनच विष्णूचे दशावतार झाले. खरं तर अवतार खूप आहे, पण आपल्याला 10 अवतार हे माहिती आहेत. त्यामुळे समर्थ सांगतात की यातून दशावतार विष्णूचे झाले. हे विष्णूचं रूप सांगताना समर्थ सांगतात की असंच एक रूप आहे की जे कैलास पर्वतावर बसलेलं आहे. आणि ते काय म्हणतात, त्याच्यामध्ये त्रिनयन आहे. आपण म्हणतो की नाही की शिव म्हणजे हेच जे कैलास पर्वतावर बसलेलं शंकराचं जे रूप आहे त्याला 3 नेत्र आहेत. आपण म्हणतो ना त्रिनेत्र म्हणजे आज्ञाचक्र. आणि जेव्हा आज्ञाचक्र उघडलं जातं की नाही तेव्हा आपण सगळं जाणतो. म्हणून म्हणतात ना आज्ञाचक्र, तिसरा नेत्र जो शंकराचा आहे ते आज्ञाचक्र आहे. आणि ते आज्ञाचक्र जेव्हा साधकाचं काय म्हणतात त्याला ओपन होतं, उघडलं जातं ना, तेव्हा आपण परमार्थिक आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करत आपण त्या परमात्मा तत्वाशी, त्या तत्वाशी एकरूप होत जातो. असा हा त्रिनयन शंकर आहे. तो कुठं बसलेला आहे? कैलास पर्वतावर. म्हणजे विष्णू आहेत हे सागरामध्ये स्थित आणि शंकर आहेत ते कैलास पर्वतावर स्थित आहेत. असे हे दोन जरी वेगळी रूप दिसत असली तरी पण ती एकाच अंतरात्म्याची भिन्न जरी रूपात दिसले असले तरी हे दोघेही एक आहेत, हरी आणि हर. आणि मग ह्या सगळ्यांच्या लीलेमधून हे जग निर्माण झालेलं असं समर्थ सांगतात. आता मग हे ऐकल्यानंतर शिष्याला प्रश्न पडतो की मग श्री विष्णू तर समर्थ शिष्याला सांगताय बरं का की श्री विष्णू तर सागरात आहेत आणि शंकर तर कैलासात आहे. आणि मग ह्या दोघांना प्राप्त जीव कसा करेल? समुद्रात असलेल्या विष्णूला प्राप्त करेल का कैलासातल्या शंकराला प्राप्त करेल? त्यांची भेट कशी होईल? तर त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की त्याच्यामध्ये भाव मोठा आहे. आणि ती एक ओवी फार सुंदर आहे की एका भावार्थासाठी देव लागे भक्ता पाठी, भाव नसता जगजेठी, प्राप्त नाही श्रीराम. ही 8वी जी ओवी आहे समासातली. ह्याच्यामध्ये समर्थ शिष्याच्या शंकेला की सागरामध्ये बसलेला विष्णू आणि कैलासावर बसलेला शंकर हे दोन टोक आहेत. याच्यामध्ये यांची भेट भक्ताला कशी होईल? तर समर्थ सांगतात की भगवंताविषयी जो भाव आहे ना त्या भावातून भक्तालाही भेट होणार आहे. आता भक्त म्हणजे काय की जो विभक्त नाही तो भक्त. आणि भाव म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घ्या म्हणजे आपल्याला जास्त लक्षात येईल. आता भावाच्या व्याख्या सुद्धा खूप आहेत की ईश्वराच्या अस्तित्वाची सतत जाणीव असणे ह्याला भाव म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर भाव म्हणजे काय? खरं तर आपल्या मनातले विचारच आहेत. भाव म्हणजे काय? आपल्या मनातले विचार आहेत, आपल्या अंतःकरणातले विचार आहेत. आता अंतःकरण म्हणजे काय? तर अंतःकरण हे पंचमहाभूतांच्यातल्या सत्व गुणाच्या अंशाने तयार झालेले आहे. आपलं जे प्रत्येक जीवाचं जे अंतःकरण आहे ना म्हणजे सत्वगुणी आहे अंतःकरण. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे विचार निर्माण होणार आहेत त्याला भाव म्हणतात. आणि मग ह्या भावांनी किंवा ह्या विचारांनी जेव्हा साधक ईश्वराला किंवा भगवंताला जाणून घेण्यासाठी जी तळमळ करतो ना त्याला भाव म्हणतात. मग त्या भावामध्ये काय असतं तर प्रेम असतं, जवळीक असते, बरोबर आहे, शरणागती असते. आणि मग ह्या सगळ्या एकत्रित विचाराचा जो ओलावा असतो ना त्याला भाव म्हणतात. बघा भावाच्या अनेक व्याख्या आहेत. आपण नुसतं म्हणतो ना भाव नाही, त्या भावाने काय की एक जवळीक निर्माण होते, एक ओलावा निर्माण होतो, त्याला भाव म्हणतात. आता हा भाव तयार कसा होतो तर पहिल्यांदा विश्वास निर्माण होतो. विश्वास कसा निर्माण होतो की जेव्हा एखादी मनाकडून इंद्रियांद्वारे एखादी माहिती मनाकडून बुद्धीकडे येते की नाही तेव्हा बुद्धी निश्चय करते आणि त्या माहितीची काय म्हणतात त्याला ती अनालिसिस करते म्हणजे त्याचा चिरफाड करते पूर्णपणे बुद्धी. आणि मग बुद्धी एक निश्चय करते आणि तो जो निश्चयाचा विचार आहे ना त्याला आपण म्हणूयात भाव. आणि मग ती योग्य दिशेने जेव्हा विचार करते की नाही तेव्हा काय होतं त्या जीवाला भगवंताविषयी प्रेम वाटायला लागतं, भगवंताविषयी जवळीक वाटायला लागते, भगवंताविषयी शरणागत
व्हावं असा एक प्रकारचा विचार त्याच्यामध्ये निर्माण होतो, एक विश्वास निर्माण होतो. पटकन आपण कोणत्या गोष्टीवर विश्वास करतो का बघा, नाही करत. जेव्हा आपल्या बुद्धीचा निश्चय होतो ना, तेव्हाच आपल्याला आपल्या मनामध्ये विश्वास तयार होतो. मन संकल्प विकल्प सोडून देतं, तर्क कुतर्क सोडून देतं आणि बुद्धीने केलेल्या निश्चयावर मन योग्य त्या दिशेने काय म्हणतात त्याला प्रवास करतं असं म्हणतात. आणि तेव्हाच भाव जागृत होतो, तेव्हाच विश्वास जागृत होतो. आता हा विश्वास जेव्हा जागृत होतो तेव्हा तो दृढ होत जातो आणि मग त्याचं रूपांतर काय होतं, श्रद्धेत होतं. बरोबर आहे. म्हणजे भाव कसा आहे ही एक प्रक्रिया आहे आणि जेव्हा ती श्रद्धा दृढ होते तेव्हा त्याचं रूपांतर निष्ठेत होतं आणि जेव्हा निष्ठा दृढ होते ना तेव्हा भाव निर्माण होतो. भाव असा इतका सहजासहजी निर्माण होत नाही. म्हणून आपण म्हणतो की नाही, मनी नाही भाव म्हणे देवा मला. आपण म्हणत असतो की नाही, मनात काही भाव नाही. आता बघा सगळेजण जे काही करतात त्यांच्या मनामध्ये भाव असतो का? ती फुलभर दुधाची गोष्ट कळली ना तर कळेल भाव म्हणजे ही काय संकल्पना आहे. आणि मग काय होतं, ते दुधाची विहीर असते आणि प्रत्येकाने ते दूध आणून ओतायचं आणि ती भरायला पाहिजे. पण ती कितीही सगळ्या राजाने एक दवंडी पिटवलेली असते. आपण खूप खोलात नाही जायचं, पण त्या भाव ही संकल्पना समजण्यासाठी तो त्या गोष्टीचा आपण आधार घेऊया. आणि मग सगळ्या गावातले लोक तिथं आणून दूध ओततात. कुणी सगळं जे दूध वाटायचं असतं ते टाकतात, तरी पण ती विहीर काही भरत नाही. आणि नंतर दुपारी अशी एक त्या गावामध्ये एक गरीब अशी बाई असते, म्हातारी बाई म्हणूयात आपण, आणि ती येते वाटीभर दूध घेऊन देते, त्या विहिरीत होते की ती विहीर भरते. का बरं ती विहीर का भरते? कारण तिने सगळ्यांच्या घरातल्या ह्या सगळ्यांनी मुलाबाळांना उपाशी ठेवलेलं असतं, त्यांच्या तोंडचं दूध काढलेलं असतं. अंतरात्मा एक ही जी संकल्पना आहे ना, तर त्या बाईने काय केलेलं असतं की माझ्या घरातलं सगळ्यांचं शांत झालं अंतःकरण, कारण अंतःकरण हे पंचमहाभूतांचा सत्व गुणाचा अंश आहे. हे मी म्हणजे वाचलेलं आहे, ते सांगते. तर ते सगळ्यांचं अंतःकरण तिने शांत केलेलं असतं आणि मग त्या शांततेच्या विचाराने तिने फक्त वाटीभर दूध, छोटं वाटीभर दूध त्या विहिरीत ओतलेलं असतं आणि ती विहीर बनते. यालाच भाव म्हणतात. म्हणून समर्थ काय सांगतायत की म्हणजे भावामध्ये काय, परमहंस योगानंदांचे शिष्य आहेत क्रियानंद, त्यांनी खूप छान भाव म्हणजे काय सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही देवाकडे बघता त्याला भाव म्हणतात. बरोबर आहे की तुम्ही भगवंताकडे कोणत्या दृष्टीने बघता? तुम्ही भगवंताकडे जाता, मला बंगला गाडी हवा, तोच मिळणार ना. जसा भाव तसा देव. देव आपण पाहिलेलं आहे की भगवंत हा महाठग आहे. याच मागच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे की तुम्ही एक ठग असाल तर भगवंत महाठग आहे, कारण तो फक्त भावाचा भुकेला आहे. म्हणजे माझे मिस्टर तर नेहमी म्हणतात की तुम्ही नैवेद्य जो दाखवता ना देवाला, तो जर खात असता तर दाखवला असता का? हा नैवेद्य देवाने जर खाल्ला असता तर तुम्ही दाखवलाच नको, तो कमी होईल. आपला बघा भाव काय असतो, म्हणजे त्याच्यात मी पण आहे बरं का, मी फक्त हे कळलेलं आहे त्याच्यावर मी केलेलं चिंतन मांडण्याचा एक प्रयत्न करते आणि मला ते पटतं त्यांचं म्हणणं की हे नैवेद्य दाखवणं हा जो ही जी कृती आहे किंवा हे जे कर्म आहे ना, हे जर पण नामदेवाने काय केलं, नामदेवांची कथा आहे की नाही, त्यांनी काय केलं, खात कसं नाहीस, खाल्ला ना देवाने, कारण तेवढा तो भाव होता ना त्यांचा. आपला नाही नैवेद्य खात देव, आपणच खातो तो नैवेद्य. म्हणजे आपला भाव कसा आहे. म्हणून समर्थ भावाला खूप महत्व देतात आणि भक्ताला काय सांगतात की तू क्षीरसागरात असू दे नाही तर कैलास पर्वतावर असू दे, कुठेही असला तरी तुझा भाव असला तरी ते दोघं एकच आहे. आणि मग दुसरं काय आहे की तुम्ही स्वतःला देवाच्या संबंधात कसे पाहता. किती सुंदर व्याख्या केलेली आहे की तुम्ही देवाला पाहता, भगवंताला कसं पाहता, तुम्ही स्वतःला कसं पाहता भगवंताच्या दृष्टीने, की तुम्ही त्याचं दास्यत्व करता तर तुम्ही त्याची मैत्री करता. ह्या पद्धतीने जो विचार आहे मनात त्याला भाव म्हणतात. किंवा विशिष्ट देवता म्हणून प्रेम शहाणपण म्हणून तुम्ही देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, किंवा तुमची जी जाणीव आहे
तुमच्या विचारांची जी जाणीव आहे त्याला आपण दृष्टिकोन म्हणतो ना, तो म्हणजे भाव. आता हे भाव कसे असतात, तर संत भाव आपण म्हणतो, शुद्ध शांत भावाचे विचार आहेत. दास्य भाव, मालक स्वामी आणि सेवक किंवा दास्य हा संबंध असतो. मग आपण पाहतो ना, दास्य भावाचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम आणि हनुमंत, समर्थ आणि श्रीराम. समर्थ स्वतःला रामदासच म्हणतात ना, त्यामुळे हे दास्य भाव म्हणजे त्यांची श्रीरामांकडे पाहायची जी दृष्टिकोन आहे, जी वृत्ती आहे, त्याला आपण दास्य भाव म्हणतो. सख्य भाव म्हणजे काय, मैत्री. सख्य म्हणजे मैत्री. सुदामा श्रीकृष्ण आणि ह्याच्यामध्ये हनुमंत आणि श्रीराम ही सुद्धा सख्य मैत्री आहे, मैत्री भाव आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वात्सल्य भाव. वात्सल्य भाव म्हणजे भागवतात सांगितलेलं आहे ना की देवकी आणि वसुदेव यांचा वात्सल्य भाव होता आधी, की भगवंत आलेला आहे आणि समर्थांनी हे भगवंतांनी आलिंगन देऊन, आलिंगन म्हणजे काय, हृदयाला हृदय मिळवणे आणि ह्या हृदयाचं त्या हृदय घालणे. त्या देवकी आणि वसुदेवांचा वात्सल्य भाव काढून घेतला आणि त्यांच्या हृदयामध्ये ज्ञानभाव जागृत केला. आणि हेच गोकुळामध्ये नंदबाबांच्याकडे काय केलं, आलिंगन दिल्यानंतर जेव्हा गोकुळ सोडून जाणार होते भगवंत, तेव्हा त्या हृदयामधला वात्सल्यभाव काढून घेतला, हे ज्ञानभाव काढून घेतला आणि वात्सल्यभाव दिला. अशा प्रकारचं जे आहे देवाणघेवाण हा वात्सल्यभाव. आणि माधुर्य भाव म्हणजे खोल उत्कट प्रेम, मीराबाईंचा, राधेचा, अतिशय मधुरा भक्ती म्हणतो ना आपण त्याला, ती ही. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात शिष्याला, की एका भावार्थासाठी देव लागे भक्ता पाठी, भाव नसता जग जेठी प्राप्त नाही. मग तो क्षीरसागरात बसू दे नाहीतर कैलास पर्वतावर बसू दे, तुझा जर भाव असेल तर तुला जगजेठी प्राप्त होणार. कैलासावरून शंकर येणार. खरं तर ते परमात्म्याची दोन दिसणारी उपाधी आहे. आपण ईश्वर संकल्पना पाहिलेली आहे ना, त्या ती दोन उपाधी आहेत आणि ती कैलास पर्वतावर असू दे नाही तर क्षीरसागरात असू दे. म्हणजे भक्ताच्या अंतःकरणात भगवंताविषयी जो भाव आहे, जी श्रद्धा आहे, ती जर परिपूर्ण असेल तर भगवंत त्याच्या पाठीमागे उभा राहतो. हे झालं त्या शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर. आता शिष्याला परत प्रश्न पडतो, कारण शिष्य आपल्यासारखाच आहे ना, तो परत म्हणतो की गुरुदेव हा भाव कुठे ठेवायला लागतो. म्हणजे आता हे तर कळलं की भाव असेल तर भगवंत भेटेल, मग क्षीरसागरात असू दे तर कैलास पर्वतात असू दे. मग शिष्य परत शंका, कारण हा गुरु शिष्य संवादात्मकच आहेत आपले सगळे. गीता काय म्हणा, दासबोध म्हणा, हा जुना दासबोध, सगळे उपनिषद गुरु शिष्य संवादात्मकच आहे. मग तो भाव कुठे असेल, कुठे ठेवावा आणि त्याच्यासाठी कोणता उपाय करावा, त्याच्यावर समर्थ सांगतात. ओव्या खूप छान आहेत, 10, 11, 12. भावे घ्यावे हरीचे नाम, हृदयी धरून या प्रेम, मानस पूजा नित्यनेम, केला पाहिजे श्रीराम. पहिली ओवी उपाय सांगतात की तो भाव कुठे ठेवावा आणि त्याचा उपाय. दुसरी ओवी आहे, धरून या सत्वगुण, भावे करावे हरिकीर्तन, अथवा करावे श्रवण, अत्यादरे करुणे श्रीराम. आणि तिसरी ओवी महत्वाची आहे, सगुण मूर्तींची चरित्रे, श्रवण करावी पवित्रे, ध्याने विविधे विचित्रे विचित्रे, अंतरी धरावी श्रीराम. यामध्ये आलं की नाही उपाय, की भाव कुठं ठेवायचा, भाव श्रवणामध्ये ठेवायचा. कारण श्रवण अध्यात्माचा पाय आहे. श्रवण म्हणजे इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं असं नाही. श्रवण म्हणजे ऐकलेलं जे आहे ना त्याच्यावर मंथन व्हायला पाहिजे विचारांचं, कारण भाव हा विचारच आहे नाही. आणि ते मंथन झालं की ते तुमच्या मनामध्ये पक्क बसणार. मनाचा संकल्प विकल्प तुटून जातो. बुद्धीने घेतलेला काय निर्णय आहे तो मन बजावणारच. मन ही अशी एक शक्ती आहे ना की त्याला म्हणजे बांधता पण येतं, म्हणजे मन बंधन पण आहे आणि मन मोक्ष देणारं पण आहे असं म्हटलं जातं. तर त्याला बांधता पण येतं, त्याला सोडता पण येतं, पण त्याच्यावर अंमल हा जो असतो तो बुद्धीचा असतो. आणि त्या बुद्धीप्रमाणे मन हे बुद्धीच्या ताब्यात असेल तर हे भगवंत चिंतनाकडे मन जातं. म्हणजे काय समर्थ सांगतायत,
भाव कुठं ठेवावा? भगवंताच्या चरणापाशी. पण त्याच्यावरचा उपाय काय सांगतात? भावे घ्यावे हरीचे नाम. भाव आपण खूप पाहिलेला आहे. आणि काय करायचं? कलियुगामध्ये तर नामस्मरण सर्वात उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण. आणि काय म्हणतात समर्थ? भावे घ्यावे हरीचे नाम. त्या भगवंताचं नाम तू भावपूर्ण घे. हृदयी धरून या प्रेम. तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम असायला पाहिजे. हे झालं म्हणजे नामस्मरणाविषयी. आता दुसरं आहे, समर्थ सांगतात मानस पूजा नित्य नर्म केला पाहिजे. आणि दुसरं आहे की मानस पूजन. मानस पूजा म्हणजे मानस पूजन तर काहीच तयारी लागत नाही, पण आपलं मन असतं तर जागेवर. भगवंताला आपण पाण्यात आंघोळ घालतो कुकरची शिट्टी झाली का? अरे ते भगवंताला आंघोळ घालतो तसाच आहे. आपण राहतो एवढ्या पाण्यात. हा, मग परत आपण म्हणतो नाही अरे अरे झालं आता भगवंताला पुसलं पाहिजे. आपण पुसतो, ते कोण आलंय बघ दाराची बेल वाजली. हा भाव नाहीये. हे होतं की नाही? अगदी सहज आहे, आपल्याकडून सगळ्यांकडून होतं, त्याच्यामध्ये मी पण आहे. पण समर्थ सांगतात ते नाही तसं करायचं. म्हणजे नामस्मरण पण तशाच भावाने करायचं आणि मानस पूजा पण तशाच भावाने करायची. आणि काय? नित्य नेम, म्हणजे नित्य नेमाने ते रोज व्हायला पाहिजे. नंतर धरून या सत्वगुण भावे करावे हरी कीर्तन अथवा करावे श्रवण अत्यादरे करून. म्हणजे भाव धरा हृदयी अंतःकरणामध्ये, आणि तो कुठला पाहिजे? सत्वगुणी हा पाहिजे. आता सत्वगुणी असं का म्हटलेलं आहे समर्थांनी? तर आपले 3 गुण आहेत, बरोबर आहे? कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता ह्याच्यामध्ये सत्वगुण पण काही कर्म करत नाही, तमोगुण सुद्धा काही कर्म करत नाही. कर्म करणारा कोणता आहे? रजोगुण आहे. तोच हालचाल करत असतो, तोच रजोगुण कर्म करत असतो. आता जेव्हा रजोगुण सत्वगुणाच्या बाजूने कर्म करतो, हालचाल करतो, तेव्हा आपण म्हणतो की हा मनुष्य सत्वगुणी आहे किंवा ते कर्म सत्वगुणी झालं असं. आणि रजोगुण जेव्हा तमोगुणाच्या बाजूने कर्म करतं, तेव्हा आपण म्हणतो की हे तमोगुणी कर्म झालं. मग भगवंताला तमोगुणी कर्म हवा का सत्वगुणी कर्म हवा? म्हणून समर्थांनी धरून या सत्वगुण, म्हणजे जे कर्म करायचं आहे रजोगुणाला कुठं लावायचं आहे? सत्वगुणाच्या पाठीमागे, सत्वगुणाच्या बरोबर. आणि सत्वगुणाने काय करायचंय? भावे करावे हरी कीर्तन. म्हणजे आपल्याला जे 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 अभ्यास आहे प्रकट व्हावे, जे जे आपण ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं भगवंत म्हणतात. पण मी म्हणते बहुत जन म्हणतात. सकळ जन नाही तर निदान बहुत जनांना तरी सांगावं. म्हणजे काय? हरिकीर्तन जे आपल्याला माहिती आहे ते आपण इतरांना सांगावं. पण काय? भावे करावे. कोणता भाव? भगवंताच्या चिंतनाचा भाव. आपला पहिली आपण व्याख्या पाहिली की नाही, की ईश्वराच्या चिंतनात राहणे हा भाव. अथवा करावे श्रवण अत्यादरे करून. म्हणजे समर्थांनी पुन्हा इथं वक्ता आणि श्रोता कसं असावं, जे वक्ता श्रोता लक्षणामध्ये सांगितलेले तेच पुन्हा इथे सांगितलेलं आहे की श्रवण करावे. श्रवण काय करावं? तर हरिकीर्तन जे सांगितलं जातं, प्रवचन जे सांगितलं जातं त्याचं श्रवण करावं. आणि काय म्हणलंय? अत्यादरे, म्हणजे अतिशय आदरपूर्वक. कारण वक्ता लक्षणात उत्तम लक्षणामध्ये आपण पाहिलेलं आहे की हे श्रोता उत्तम लक्षणामध्ये पाहिलेलं आहे की संत पण निरूपणाला येऊन बसतात, आपण त्यावेळेस पाहिलेलं आहे. आणि ते त्यांना सगळं ज्ञान असतं तरी पण ते अतिशय आदराने त्या वक्त्याचं ऐकत असतात. हा जो भाव आहे ना, ह्या भावाने श्रवण करावं. आणि सगुण मूर्तींची चरित्रे श्रवण करावी पवित्र. सगुण मूर्तींची चरित्रे म्हणजे रामलीला, हरिविजय, रामविजय, रामायण, महाभारत यासारखे जे ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये सगुण चरित्र आहेत ना. महाभारत, रामायण तर आपण म्हणू की म्हणजे काय मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र आहे. पण महाभारतामध्ये किती चरित्र आहेत? ही सगळी आता दिसणारीच पात्र आहेत की नाही आपली. दुर्योधन दिसतो की नाही आपल्याला, दुःशासन दिसतो, धृतराष्ट्र दिसतो, कुंती दिसते. ह्याचं जर आपण ह्या चरित्रांचं जर श्रवण भावनेने केलं, पवित्र हेतूने घेतलं, तर आपल्याला वेगळी वेगळी
चरित्रावर चिंतन करून त्याच्यावर ध्यान करून आपल्यातले जे असे दुर्गुण आहेत ना हे आपल्याला काढणं शक्य आहे. आणि मग ध्याने विविधे विचित्रे विचित्रे अंतरी धरावी. हा जो आहे हा भाव जर तू तुझ्या अंतरी आणलास तर तुझ्या मागे कैलासावरून शंकर पण येईल आणि क्षीरसागरातून श्री विष्णू सुद्धा येतील. आणि मग हे जे भाव आहे हा भावाचा काय आहे, ह्या भगवंताच्या चिंतनाचा जो आहे ना हा निश्चय करायला पाहिजे. हा उपाय समर्थ सांगतात पुढे. निश्चय किंवा निग्रह म्हणजे काय की काहीही झालं ना तरी मी हे करणार म्हणजे करणार. सत्वगुणच लक्षात घ्यायचा आहे ना आपल्याला, तमोगुणाकडे जायचं नाहीये, कारण हे सगळं आध्यात्मिक ग्रंथ आहे. आणि मग एकदा का निश्चय झाला ना की मग परमार्थ प्रपंचामध्ये जे ओढलेलं मन आहे ना आपलं, आपण काय प्रत्येक जीव वारकरी संप्रदायामध्ये बघा एकमेका लागतील पायी असं म्हटलं जातं ना तुकाराम, खेळ मांडलेला यावर एकमेका लागतील म्हणजे काय की जो परमात्म्याला तू नमस्कार केलेला आहे, जो माझ्या अंतरंगात आहे तोच आत्मा तुझ्या पण अंतरंगात आहे. म्हणून आपण एकमेकांना तिथं आपण वयाचं काहीही पाहत नाही. वारकरी संप्रदायात बघा एकमेकांना माऊली माऊली करून नमस्कार करतात. हे जे आहे ना हा भाव आहे. आणि हा जो भाव आहे हा प्रपंचामध्ये हा जर भाव ठेवला सतत आपण जर चिंतनात राहिलो ईश्वराच्या तर काय होईल, एका वेळी मन एकच चिंतन करू शकतं की नाही. म्हणजे विषयांचं चिंतन करेल नाहीतर भगवंताचं चिंतन करेल. म्हणून समर्थ सांगतात की भगवंताचं नाम जर घेतलं तर ते मन जे भगवंताच्या चिंतनात आहे ना ते प्रपंचाकडून दूर जाईल. आणि मग काय होईल, वैराग्य निर्माण होईल. आणि हे वैराग्य जे आहे आणि ज्याच्यामध्ये सत्वगुणी भाव आहे तो जर काय म्हणतात त्याला साधना भ्रष्ट झाला. आपण बघा आपण खूप निश्चयाने काहीतरी नेम करतो की मी काय 13 माळा जप करीन, काय पण म्हणजे कुठलाही रोज करीन, चातुर्मासात मुख्यत्वे आपला नेम असतो. आता जर आपण विचार केला तर बघा चातुर्मासात आपण केलेला नेम आपला पूर्ण होतो का? माझा तर नाही होत. मी खूपदा माझं आत्मपरीक्षण केलेलं आहे, त्यामुळे मी आता नेमच करायला जातो. पण समर्थ काय सांगतात की हा जो नेम तुम्ही कराल तर तो जर नेम नित्य नेमाने कराल तो चातुर्मासापुरता नकोय, तो सर्व मासात असायला पाहिजे. आणि मग तो जो तुम्ही नेम कराल तो जर तुम्ही करत गेला तर तुम्ही परमात्माकडे जास्त तुमची प्रगती होईल. आणि चिंतन कशाचं होईल, विषयांचं सोडून विषयाच्या पलीकडचं चिंतन होईल. आणि मग जर आपण ते नियम केला नाही तर आपल्याला खातं की नाही मन, मला तर खातं की अरे आज आपण नाही, जाऊ दे उद्या आपण ना 13 दुणे 26 माळा करू असं म्हणतो की नाही आपण, कारण आपलं मन आपल्याला खात असतं. हा सत्वगुणी माणसाला पश्चाताप होतो असं समर्थ सांगतात. आणि मग काय करायचं, परत निश्चय करायचा, तो दृढ बुद्धीने करायचा आणि परत नेम करायचा, पण तो नित्य नेम असायला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात की हा निश्चय आपण पूर्ण का करू शकत नाही, ह्याच्या मागचा अडथळा काय आहे. तर ते समर्थ सांगतात की ह्याच्यामधला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे देहबुद्धी. देहाभिमान. देहबुद्धी म्हणजे काय तर प्रपंचाकडे आपण पोहतो. बुद्धी आपण देहमान म्हणत नाही, बरोबर आहे, आपण आत्ममान म्हणत नाही, कारण मनात फक्त संकल्प विकल्पच असतात. पण निश्चय करणारी कोण असते, बुद्धी असते. त्यामुळे आपण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणतो. आणि मन सगळ्यात सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे आणि बुद्धीपेक्षा परमतत्व स्वस्वरूप हे सूक्ष्म आहे. त्यामुळे बुद्धी ही अंतरात्म्याशी परमतत्वाशी जास्त जवळ असते. कारण अंतःकरण कसं आहे, पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचा अंश. असं मी चैतन्य महाराज देगलूरकरांच्या एका प्रवचनात ऐकलेलं आहे आणि मला पटलेलं आहे. त्यामुळे बुद्धी ही खरं तर आत्म्याच्या खूप जवळ असते. पण जेव्हा ती मनाकडून माहिती मिळालेल्या, विषयांकडून इंद्रियांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या मनाच्या मागे धावते ना, त्या विषयांच्या मागे धावते ना, तेव्हा त्याला देहबुद्धी म्हणते. आणि हा परमार्थातील खूप मोठा, परमेश्वर प्राप्तीतील खूप मोठा अडथळा आहे. कारण मनामध्ये एका वेळी एकच चिंतन होऊ शकतं.
म्हणजे भगवंताचं चिंतन नामस्मरण होईल किंवा विषयांचं चिंतन होईल. बरोबर आहे. 5 विषय आपण पाहिले की नाही. आता जिभेने खातोय आपण, खाणार आहोत. खूप अजपाजप वगैरे ह्या फार पुढच्या अवस्था आहेत बरं का. म्हणजे त्या योगी मार्गात योगी संतांच्याच अवस्था आहेत की त्यांचं 21,600 श्वास आपण रोज घेतो सोडतो. तर काहीही करताना त्यांचं श्वासोश्वासामध्ये जप चालू असतो अजपाजप. ह्या 21 समासेमध्ये पुढे सांगितलेलं आहे हा पण विषय. पण जेव्हा आपण आपलं मन, सामान्य माणसांचं मन काय करतं की एक मनामध्ये एक विषय आला की आज मला भजी खायची बघा. तर भजी खाताना आपण काय विचार करतो, आपल्या घरात डाळीचं पीठ आहे का, किती आहे, त्याच्यात तिखट. भगवंताचं चिंतन विसरतो, कारण आपलं मन फक्त एकच विचार करत असतं की भजी करायची. बरोबर आहे. संत सज्जनांचं नाही, भजी करतात पण मागे त्यांचं चिंतन काय असतं, भगवंताचं असतं. हे सर्वसामान्यांचं होतं. त्यामुळे समर्थ काय सांगतायत की तो जो सात्विक निश्चय आहे ना, तो अतिशय निग्रहाने ठेव. शिष्याला सांगतायत. शिष्य काय, समर्थ तर आत्मा साक्षात्कारी संत, त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे आणि त्यांची तळमळ काय आहे, तर शिष्याने पण माझ्यासारखंच व्हावं ही तळमळ आहे. म्हणून ते सांगतात की बाबा देहबुद्धी नष्ट व्हायला पाहिजे, कारण हा भगवंत प्राप्ती मधला महत्वाचा अडथळा आहे. मग कोणता निश्चय करायला पाहिजे, देह पडला तरी चालेल, देहे पडे का देव जोडे, ऐसी हाव अंगी जडे, तेने गुणे वैराग्य चढे, महाप्रबळ श्रीराम. ही उभी आहे. समर्थ काय म्हणतात की देह पडला तरी चालेल, पण देव भेटला पाहिजे. ध्रुवबाळाने केला होता की नाही असा निश्चय, भक्त प्रल्हादाने केला होता की नाही असा निश्चय. किती त्याला त्रास दिला ध्रुवबाळ. केवढंसं छोटं बाळ ते, कुठे तपश्चर्या करत अरण्यात बसलं, पण दृढ निश्चय होता की मला असं आढळ स्थान पाहिजे की जिथून मला ढकललं नाही कोणी पाहिजे. हा दृढ निश्चय आला की नाही भगवंत धावून. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने किती त्रास दिला. ही सगळी आपली पुराण आहेत ना, ही पुराण म्हणून नाही पाहिजे, त्याच्यामधला भाव पाहायचा. हे समर्थ सांगतात की त्याच्यामधलं श्रवण करा. काय श्रवण करा, चरित्र श्रवण करा, त्यांचे गुण श्रवण करा. हे सगुण चरित्र आहेत ना. आणि ती जी श्रवण केलेली आहे, चिंतन करा, मनन करा की आपल्यामध्ये ते गुण आहेत का, आणि ते गुण आपल्यामध्ये किती कमी आहे का किती जास्त आहे. आणि मग त्याच्यावर तुम्ही चिंतन मनन केल्यानंतर तुम्ही ध्यास एक ठरवा, त्याला म्हणतो निधिध्यास. उपनिषदात ही पायरी सांगितलेली आहे, श्रवण, मनन, निधिध्यास. आणि मग असं केल्यानंतर साक्षात्कार होईल. उपनिषदांनी सांगितलेली ही पायऱ्यांच्या. मग समर्थ काय सांगतात की देह पडला तरी चालेल, पण देव भेटला पाहिजे. असा तुझा भाव असेल तर तुला कैलासावरचा शंकरही भेटेल आणि क्षीरसागरातला विष्णू पण भेटेल. आणि तुम्ही बघा ना, ब्रह्मदेवाचे अवतार आहेत का, म्हणजे माझ्या तरी वाचनात नाहीये. ब्रह्मदेवाचे अवतार म्हणजे अवतार कोणाचे आहेत, शंकराचे आहेत आणि विष्णूचे आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे समर्थांनी हे दोन देव एकच मानलेले आहेत आणि त्या त्या काळानुरूप त्या त्या परिस्थितीनुरूप भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. आता हे जे देह पडला तरी चालेल, पण भगवंत भेटला पाहिजे असा जेव्हा भाव तुझ्या, हा उपाय आहे, असा तू भाव तयार कर, म्हणजे तुला भगवंत भेटेल. तर भगवंत कसा भेटतो, तर समर्थ सांगतात की एक लहान मूल आहे आणि त्याची आई आहे. हा दृष्टांत दिलाय समर्थांनी की ते लहान मुलं असताना त्याला जगाचं काहीच माहिती नसते. म्हणजे त्याला खड्डा आहे तर त्याला कळत नसतं, तो पुढचं पाऊल टाकताना 10 वेळा धड पडतो, पण त्याचा सांभाळ कोण करते, आई करते. आई हाताला धरेल, अरे नको पुढे जाऊ, अरे ते गरम आहे, मग तो हा म्हणतो, हो की नाही. अशा पद्धतीने भगवंत तुझं सांभाळ करेल, असं समर्थांनी दृष्टांत दिलेला आहे. पण हा निग्रह सर्वसामान्य लोकांचा होतच नाही. सर्वसामान्य लोकांचा निग्रह होत नाही, म्हणून त्यांना परमात्मा प्राप्ती होत नाही. मग समर्थ सांगतात की जीवाची जी इच्छा असते ना, ती इच्छेप्रमाणेच त्याची ओढ असते. म्हणून तर आपल्याला काय ओढ आहे, प्रपंचाची ओढ आहे. बरोबर आहे. आणि मग त्या प्रपंचामध्ये मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण, आशा, या सुसरी मगरी ह्याचं वैराग्य निरूपणामध्ये हे केलेलं आहे. तर त्या आशा दुराशा, समर्थ सांगतात आशा दुराशा दोघी बहिणी
वेढा लाविले सकळ प्राणी, दुःख रूप तिया पापिणी, जन्म दाविती मागुता श्रीराम. पापिणी म्हणतात त्यांना. आशा आणि दुराशा या सख्या बहिणी आहेत, आणि या पापिणी आहे कारण ही जी वासना आहे ना, ही त्या आशेच्या पोटात बसलेली आहे. आणि तुमची जशी वासना आहे ना, तसा तुम्हाला पुढचा जन्म येतो मृत्यू समयी. मग मृत्यू समयी वासना आपल्या सर्वसामान्य लोकांना कशाची असते? प्रपंचाचीच असते ना. आपल्याला वासना ही भगवंत प्राप्तीची कधी असेल? जर आपल्या मनाला ती सवय असेल भगवंताचं नाम घ्यायची, तर मृत्यू समयी. एकदा मृत्यू समयी आपल्याला भगवंताचं नामस्मरण होणार नाही. त्या नामस्मरणासाठी आपल्याला आत्तापासून सवय लावायला पाहिजे की नाही. म्हणून मग माझ्या वाचनामध्ये एक आलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना भगवंताचं नाव घ्या, म्हणजे मग ती तुमच्या मनाला सवय लागेल. म्हणजे आमच्याकडे एक आजीबाई होत्या, कामाला होत्या. त्यांना चहा दिला, त्या म्हणायच्या म्हणा राम. त्या आपल्याला म्हणायला लावायच्या, त्या पण म्हणायच्या. मला ते आवडली होती. किती म्हणजे आडाणी, शिक्षित नाही, 3री-4थी पर्यंत शिक्षण झालेलं असेल, पण त्या म्हणायच्या ना, असं जर प्रत्येक क्षणी आपण भगवंताचं नामस्मरण लक्षात ठेवलं. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे, म्हणजे आजच असेल ते, त्याच्यामध्ये मी वाचलंय ते, आजचं एका कालचं मला आठवत नाही, की जीवाची अधोगती का होते. खूप सुंदर विचार आहे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला आहे, की जीव काय करतो? सुरुवातीला जेव्हा जन्माला येतो जीव, तेव्हा तो म्हणत असतो की तो मीच, म्हणजे तो परमात्मा आहे, तो मीच, अशी त्याची भावना असते. थोड्या थोड्या दिवसांनी तो म्हणतो मी त्याचा. झालं ना द्वैत निर्माण. सुरुवातीला काय म्हणत असतो? तो मीच आहे, आणि थोड्या दिवसांनी तो म्हणतो मी त्याचा, म्हणजे मी आणि तो वेगळा आहे. इथं द्वैत निर्माण झालं. आणि कालांतराने तो म्हणतो त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, तो मी नव्हेच, मी करताय. ही दैवबुद्धी, आणि हीच परमार्थाच्या आड येते. मग गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की जर परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर ह्याच्या उलटा प्रवास करायला पाहिजे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थांनी सांगितले ना मनाच्या श्लोकामध्ये. मग उलटा प्रवास म्हणजे काय? तर मी करता नाही, करता तो भगवंत आहे. ही आधी आपल्या मनामध्ये भाव निर्माण व्हायला पाहिजे, ती सतत जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. मग दुसरा भाव आपल्यामध्ये कधी येईल त्याच्यामध्ये, की मी करता नाही, मग तो म्हणजे त्याचा माझा काय संबंध आहे, हा भाव जायला पाहिजे. आणि मग तिसरा भाव येईल की तो म्हणजे मीच. हा जो उलट प्रवास आहे ना, हा भाव निर्माण व्हायला पाहिजे. पण हा भाव निर्माण कोणी देत नाही करून. समर्थ सांगतात की त्या दोन पापिणी, आशा आणि दुराशा, दोघी बहिणी. कारण ह्या आशेमध्येच वासना असते, आणि वासना आपल्याला काय कुठल्या असतात? आपण जातो देवाकडे, बघा ना, दगडूशेठला गर्दी काय असते, किती गर्दी असते. ह्याच्यामध्ये भाव किती जणांचा आहे? कुणाला प्रमोशन हवं असतं, कुणाला गाडी हवी असते, कुणाला कर्जातून मुक्तता हवी असते, बरोबर आहे की नाही? आणि मग आपली इच्छा पूर्ण झाली की आपला विश्वास बसतो, आणि आपण म्हणतो अरे तो नवसाला पावतो, नवसाला पावतो, ही श्रद्धा निर्माण होते. आणि मग आपण अनेक नवस बोलत जातो, मग निष्ठा निर्माण होते आपली, बरोबर आहे. आणि मग त्या निष्ठेतून काय होतं? आपला भाव निर्माण होतो की हा नवसाला पावतो, मग मला जे हवंय ते दगडूशेठ पाशी. कुठे अगदी अमेरिकेला गेलेले लोक पण येतात, आल्यावर दगडूशेठला जायचंय ना तुम्हाला, पण तो दगडूशेठ नवसाला पावतो, बरोबर आहे की नाही? आणि पण पावतो नवसाला, पण कुणाच्या मनामध्ये असेल, त्याच्यामध्ये किती टक्के लोक असतील मी सांगू शकत नाही, पण त्याच्यामध्ये 99% लोक ही बंगला, गाडी, घोडा, गाडी याच्यासाठीच आलेली असतात, कारण त्यांचा भावच तसा असतो. आणि मग त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये वासना कोणती असते? त्यांच्यामध्ये जी वासना असते ना, ती वासना जी आहे ना, ती काय करते की तुम्हाला मृत्यू समयी पण तोच भाव देते ना तुमच्या मनामध्ये. तुम्हाला जर सवय असेल, कुठलीही गोष्ट बघा, आपल्याला जर चुकलं तर सॉरी म्हणायची सवय असते, पण ती सॉरी म्हणणं ह्याचा अर्थ काय असतो की ती चूक पुन्हा नाही करणार, हो की नाही? पण आपल्याला इतकी सहज सवय पडून गेलेली असते, सॉरी म्हणतो आपण ती चूक करतो, कारण ती आपल्याला लागलेली सवय असते. आणि मग मृत्यू सवय आपण सॉरीच म्हणतो, कारण आपल्याला सॉरी म्हणायची सवय, चुका करून आपण सॉरी म्हणतो. हा भाव नकोय. मृत्यू समयी जो भाव आहे तेच ती तुमची वासना,
ती आशा. म्हणून समर्थ म्हणतात ह्या दोघी पापिणी आहेत आणि ह्या दोघी पापिणी काय करतात, जीवाला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवतात. आणि मग तुमचा जसा भाव आहे ना तसाच तुम्हाला पुढचा जन्म येतो. मृत्यू समयी तुमची जशी बुद्धी असते ना तसा जन्म येतो. अंतिमती त्याची गती. मग समर्थ पुढच्या ओवीत काय म्हणतात, फार सुंदर सांगितलंय, पण म्हणजे त्यांनी नरदेहाचं वर्णन पण केलेलं आहे समर्थांनी आणि नरदेहाला रत्न पण म्हटलं. सगळ्याच संतांनी म्हटलं. नरदेहाचं अतिशय घाणेरडं वर्णन या समासात समर्थांनी केलेलं आहे. प्रत्येक संतांनी केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी पण केलेलं आहे. आता समर्थ काय सांगतात की म्हणजे प्रपंचाच्या आसक्तीचं मूळ काय आहे तर देहाभिमान. म्हणजे देहबुद्धी तर आहेच आहे आणि त्या देहाचा अभिमान म्हणजे सगळं जे काही आहे ना ते सगळं मी करता. म्हणजे काय, झाडाचं पान सुद्धा तुम्ही हलवू शकत नाही पण आपण म्हणतो मी करता. म्हणून समर्थ काय म्हणतात, त्याला नागवण हा शब्द वापरलेला आहे. समर्थ सांगतात की उदास येथे देहाचे थोरपण त्याची उदास नागवण देहाचे लोभे गुण चुके परमार्थाची. किती सुंदर ओवी आहे. आणि पुढची ओवी आहे, देहासी थोरपण आणिता सीनची उरे तत्वता रासभाचे अश्व होता परम संकट. रासभ म्हणजे गाढव आणि अश्व म्हणजे घोडा. म्हणजे आपण काय करतो, गाढवाला घोडा समजतो. घोड्याची कामं काय वेगळी आहे. घोडा हा गाढवापेक्षा अतिशय उच्च आहे, शक्तिमान आहे. पण काय होतं, रासभाचे अश्व होता परम संकट. समर्थ काय सांगतात, नागवर्ण. नागवण म्हणजे काय आहे तर देहाभिमानाने परमार्थाची जी प्राप्ती करायची प्रवृत्ती आहे ना ती प्रवृत्तीचा नाश म्हणजे नागवण, असं समर्थ इथे सांगतात. आता इथे दोन गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे. एक म्हणजे देह सांभाळणे आणि देहाची बरदास्त ठेवणे. आता आपण ह्या दोन गोष्टी काय आहेत पाहूया. देहाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. समर्थ सांगतात देह सांभाळावा पण देहाची बडदास्त ठेवू नये. त्या वर्णनामध्ये समर्थ सांगतायत की देह कृमीचे कोठार, देह अस्थिचा पंजर, जवकिला आहे जर्जर, खंगता भंगे. श्रीराम. आता ह्या ओवीचं आपण थोड्यात चिंतन करू म्हणजे कळेल की देह काय आहे, कृमींचं कोठार आहे. देह हा गर्भातील वारेच्याच आधाराने वाढतो. म्हणजे काय, समर्थ सांगतात की देह हा गर्भामध्ये असताना सुद्धा अनंत यातना भोगतो. तुम्ही दासबोधामध्ये नव्या दासबोध म्हणजे 200 पानी त्याच्यात समर्थाने सांगितले. कारण ह्याच्यामध्ये देहामध्ये मल मूत्र पित्त उलटी कफ सगळं असतं. ह्या दुर्गंधीमध्येच तो असतो. म्हणजे तो गर्भात असतो ना आईच्या तेव्हा पण अनंत यातना भोगत असतो. जन्माला येतो तेव्हा पण अनंत यातना भोगत असतो. म्हणजे काय आहे की अखंड तो दुःखच भोगत असतो. असा देह काय असतो तर गर्भातील तो वारेच्याच आधाराने वाढतो आणि नंतर ज्या वारेच्या आधाराने वाढतो ते तोडतात आणि जमिनीत पुरतात बघा. नंतर देह विटाळाचं मूळ आहे समर्थ म्हणतात. त्याच्यानंतर त्या देहात आपण पाहिलं मलमूत्र वगैरे आहे. देहात अनंत कृमी आहेत. आपल्या शरीरात किती कृमी आहेत आपल्याला पण माहिती नाही. आणि हा हाडांचा सांगाडा आहे आणि ह्या पिंजऱ्यात अवयव जे आहेत ना ते तो देह जीर्ण होईपर्यंत कसे तरी एकत्र राहतात. किती घाणेरडं वर्णन आहे, कसे तरी एकत्र राहतात. आणि समर्थ म्हणून म्हणतात की जवकिला आहे जर्जर खंगता भंगे. त्या पिंजऱ्या ह्या हाडाच्या सांगाड्यात हे सगळे अवयव कसे तरी एकत्र राहिले. आणि जवकिला म्हणजे काय आहे की अवयव देह म्हणजे देह खंगला की ह्या अवयवांचं पण विघटन होतं. म्हणून जवकिला हा शब्द वापरलेला आहे. आणि नंतर असा हा देह आहे अतिशय अपवित्र आहे, घाणीतली घाण आहे. आणि ह्या देहाच्या 9 दारातून घाणच. 9 दार म्हणजे काय, 2 डोळे 2 कान, घाणच ऐकतो की नाही कानाने आपण, 2 नाकपुड्या, श्वास आपण घेतो, आपण प्राणायाम पण करतो. खर तर श्वास सो हम हे करायला पाहिजे. आपण नुसतंच घेतो श्वास 21,600 रोज श्वास घेतो पण त्याच्यामध्ये सो कुठे आणि हम कुठे आठवतच नाही आपल्याला. त्यामुळे ह्या नवदारात सतत घाणच वाहते आहे. म्हणून समर्थ म्हणतात देहो ओंकारत
गोंगाळ वाहती नवनाळी देहो असारी असार ऐसा तोही क्षण भंगू. समर्थ म्हणतात असारी. असारी म्हणजे काय? ते सूत गुंडाळलेलं चक्र असतं की नाही, त्याच्यावरचं सूत संपतं म्हणजे नष्ट होतं, असा हा देह आहे. आणि मग ऐसिया मोधळ्याचा अभिमान माथा वाहती मूढजन वस्त्री भूषणे शृंगारून मी थोर म्हणती श्रीराम. हा देहाभिमान जो आहे हा परमार्थाच्या आड येतो असं समर्थ सांगतात. आणि मग आपण काय करतो? चर्चिती नाना सुगंध तरी ते कदा नवे शुद्ध अवचिता सुटे दुर्गंध उपंढर पडे. उपंढर म्हणजे हेच देहाचं खरं स्वरूप आहे की आपण अंतर बित्तर मारतो, सेंट मारतो, देहाला मस्त वस्त्र अलंकार भूषण, पण आतमध्ये काय आहे? हो की नाही? हे देहाचं खरं स्वरूप आहे जे आधी सांगितलेलं आहे की सगळे कृमे आहेत, सगळ्या सांगाड्यामध्ये सगळे अवयव एकत्र आहेत, खंगलेले आहेत. ते कृमी देह पडला की ते सगळे विघटन होणार आहे. हे सगळं आहे तरी आपण त्याला मस्त, आज काय माझी सिल्कची साडी, आज काय पैठणी, तुझी 25 तर माझी 30, तुझी 50 तर माझी 60, मस्त त्याच्यावर फवारे मारतो, अंतर मारतो, पण काय हो? दुर्गंधी पडली, मरून पडलं तर त्याचा किती वास येतो त्या देहाला. म्हणून समर्थ म्हणतात चर्चिती नाना सुगंध तरी ते कदा नवे शुद्ध अवचिता सुटे दुर्गंध पंढर पडे. हे खरं देहाचं स्वरूप आहे. आणि मग हा म्हणून समर्थ काय म्हणतात की ऐसिया मोधळ्याचा अभिमान माथा वाहती मूढजन. म्हणून समर्थ काय म्हणतात? बापुडे म्हटलेले, मूर्ख बापुडे किंवा आत्महत्याला म्हटलेले, जो या नरदेहाचा, या नरदेह म्हणजे रत्न आहे, नरदेह म्हणजे घुबाड आहे, म्हणून देह सांभाळावा पण देहाचे लाड करू नये. ही समर्थांनी इथे कन्सेप्ट सांगितली किंवा ही संकल्पना आहे, शिष्याला सांगितलेलं आहे की त्या देहाचे तू लाड करू नको, पण देह हा परमार्थ प्राप्तीतलं उत्तम साधन आहे, त्यामुळे त्याला सांभाळलंच पाहिजे. त्यामुळे तो सांभाळावा. म्हणून समर्थ सांगतात की अमंगळ असला तरी तो घबाड आहे. म्हणून समर्थ सांगतात वय वेचले जाला उतार म्हणे माझे पिकले शरीर भ्रांत मूर्ख अविचार खंगला बनती श्रीराम. तारुण्य वैभव निघून गेले मग मानस प्रस्तावले हातीचे रत्न गळवणी पडिले मग चर पडू लागे. म्हणून हे शिष्या त्या वयात, म्हणजे जे म्हणतो की नाही आपण जशी वासना तसा जन्म, ते मृत्यू समयी ते विचार करू नको, आत्ताच त्याचा विचार कर. कारण आपण मायेत आहोत, देह नाशवंत आहे. हा देह पडताना तू विचार केला तर तुझ्या हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे तू आत्ताच विचार कर, म्हणजे तो कैलासातला शंकर आणि क्षीरसागरातला विष्णू हा तुझ्या पाठी उभा ठाकेल. आणि मग समर्थ शेवटच्या ओव्यांमध्ये देहा सकट प्रपंच नाशवंत आहे हे सांगून त्या शरीरामध्ये जो आत्मा आहे ना, तो आत्मा अतिशय पवित्र आहे आणि त्याला जाणण्यासाठी पुढचा समास आहे तो आत्मनिवेदन भक्ती, आणि तो राम भेटा स्वामीला तो समास ठेवलेला आहे. जय जय रघुवीर.